सोसायटीमध्ये सभासद किती प्रकारचे, मेंबर किती किती प्रकारचे असतात, तर सांगितलंय 4 प्रकारचे असतात. पहिला प्रकार ओरिजिनल मेंबर, म्हणजे डेव्हलपमेंट जो डेव्हलपर असतो तो डेव्हलपमेंट करताना फ्लॅट विक्री करतो. विक्री करताना जो करार करतो त्या करारामध्ये ज्याचं पहिलं नाव आहे तो ओरिजिनल मेंबर. समजा एक फ्लॅट जो आहे हाऊसिंग सोसायटीमध्ये नवरा बायकोनी दोघांनी मिळून घेतलेला आहे, हस्बंड आणि वाईफ. मग पहिलं नाव एग्रीमेंट मध्ये हस्बंडचं आहे, दुसरं नाव वाईफचं आहे. तर वाईफला काय बोलायचं? जॉईंट मेंबर. दुसरा प्रकारचा मेंबर हाऊसिंग सोसायटीमध्ये. तिसरा प्रकारचा मेंबर कोण? असोसिएट मेंबर. कायद्याने सांगितलेलं आहे की जर टायटल डॉक्युमेंट मध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये तुझं नाव नसेल, पण समजा काही कारणास्तव जो फ्लॅटचा ओनर आहे तो वयोवृद्ध असेल किंवा बाहेरगावी असेल आणि सोसायटीच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याला पार्टिसिपेट करता येत नसेल, तर अशा केसमध्ये काय करावं? तर अशा केसमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कायदा सांगतो की तुम्ही आपल्या नातलगांना, तुमच्या नातेवाईकांना 12 प्रकारचे नातेवाईक दिलेले आहेत, त्या नातेवाईकांना कुठल्याही एका नातेवाईकाला तुम्ही असोसिएट मेंबर करू शकाल. आणि असोसिएट मेंबर मग कोण कुठल्या कुठल्या नातेवाईकाला करता येतं? तर जर समजा फादर असेल, म्हणजे जर मुलगा असेल तर आपल्या फादरला करू शकतो, फादर असेल तर सनला करू शकतो, हस्बंड असेल तर वाईफला करू शकतो, वाईफ असेल तर हस्बंडला करू शकतो, हस्बंड वाईफ, फादर मदर, ब्रदर सिस्टर, सन डॉटर, नेफ्यू नीस, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, अशा 12 लोकांपैकी कोणालाही तुम्ही असोसिएट मेंबर करू शकता. बरं, असोसिएट मेंबर आणि जॉईंट मेंबर मध्ये फरक काय? तर जॉईंट मेंबरचं नाव टायटल डॉक्युमेंट मध्ये असतं आणि असोसिएट मेंबरचं नाव टायटल डॉक्युमेंट मध्ये नसतं. म्हणजे शेअर सर्टिफिकेट मध्ये असोसिएट मेंबरचं नाव घ्यायचं नाही, जॉईंट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेट मध्ये लिहायचं. हे झाले तिसरा कॅटेगरी. चौथी कॅटेगरी कुठली? तर प्रोव्हिजनल मेंबर. मग प्रोव्हिजनल मेंबर कुठला? तर प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये एक कायदा आहे, नॉमिनेशन प्रकार आहे. नॉमिनेशनचे फॉर्म्स मिळतात आणि मेंबर जो आहे तो नॉमिनेशनचे फॉर्म भरतो, त्याच्यामध्ये नॉमिनी म्हणून टाकतो आपल्या नातेवाईकांना, कुठल्या मुलाला, मुलीला, मिसेसला, असं तो नॉमिनी म्हणून त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो. मग ते जे नॉमिनी आहेत त्या मेंबरची डेथ झाल्यावरती त्या नॉमिनीला आपण मेंबर करून घेतो, त्याला प्रोव्हिजनल मेंबर असं बोलतो. म्हणजे टेम्पररी मेंबर, तात्पुरता सभासद असं त्याला कायद्यामध्ये संबोधलेलं आहे. मग आपण किती प्रकार बघितले हाऊसिंग सोसायटीमध्ये? 4 प्रकार: ओरिजिनल मेंबर, जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर, प्रोव्हिजनल मेंबर.